पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे आमदार रोहित पवारांना मोठा धक्का पाहायला मिळतो। बारामती ॲग्रो कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची ही नोटीस आहे। अन्यथा 7 दिवसात कारखाना बंद करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावल्याचं कळतंय। यावेळी भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कारवाईचं स्वागत केलंय। येणाऱ्या कालावधीमध्ये या संदर्भात जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील सोलनकर यांनी दिलाय। राज्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं एक मोठा धक्का दिलाय। रोहित पवारांच्या इंदापूर तालुक्यातील शेतपळगडे कारखान्याचं युनिट बंद करण्याचा इशारा या ठिकाणी प्रशासनाने दिलाय। गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक रहिवासी आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं या सगळ्याचा पाठपुरावा करण्यात येत होता आणि याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत वैभव सोलनकर आहेत। काय सांगाल, काय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं आदेश दिलाय? नाही, महाराष्ट्र नियंत्रण मंडळानं 3 जुलै रोजी कारखान्यावरती व्हिजिट केली, सगळी पाहणी केली। पाहणी केल्यानंतर त्यांना जाणवलं की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घाण पाणी सोडण्यात कारखान्याचं आलं होतं। याच्या आधीही केलं होतं, परंतु काहीतरी मोठ्याचा कारखाना आहे किंवा काहीतरी का अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून ते आतापर्यंत जात होतं। परंतु या सगळ्या विषय आम्ही पोल्युशन बोर्डासमोर मांडला। पोल्युशन बोर्डाचे अधिकारी आले, अधिकाऱ्यांनी पाहणी केली, साठवण तलावाची पाहणी केली, तिथल्या इरिगेशन फाट्यांची पाहणी केली, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली। याच्यामध्ये त्यांना गंभीर त्रुटी आढळल्या। त्याच्यामध्ये घाण सांडपाणी सोडलं होतं। शेटपळगडे गावामधल्या एका मेडिकल ऑफिसरनी स्थानिक प्राथमिक केंद्राने सुद्धा पोल्युशन बोर्डाला सांगितलं होतं आणि कारखान्याला सांगितलं होतं की तुमच्यामुळे आरोग्याचे प्रश्न या सगळ्या लोकांना निर्माण होत आहेत। परंतु त्यांनी त्याविषयी सिरियस घेतला नव्हता। त्यांनीही याच्यामध्ये आक्षेप नोंदवलेला आहे की याच्यामुळे गंभीर आरोग्याचे परिणाम शेतकऱ्यांवरती होत आहेत, त्वचेचे आजार होत आहेत, श्वसनाचे आजार होत आहेत आणि म्हणून हे सगळे आक्षेप नोंदवून त्यांनी काल कारखान्याला नोटीस बजावली आहे। 7 दिवसांमध्ये कारखान्याने त्याचं उत्तर देणं बंधनकारक आहे आणि जर उत्तर त्यांनी बंद दिलं नाही तर 7 दिवसांमध्ये ते युनिट त्यांनी बंद करायला सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।